या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. एक मोठ्या मंत्र्याला योग्य वागणूक मिळत नाही, त्याचा अपमान होतो. लागले मला मारले, या दंडाला 4-5 पोलीस, कमरेला 4-5 पोलीस, पायाला 4-5 पोलीस. एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला. अध्यक्ष महाराज, एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेले मोठे मंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या संपर्कात होते आणि खूप दिवसापासून मोठी हालचाल पडद्यामागे सुरू होते. अखेर आज आणि आत्ताच मातोश्रीवर या मोठ्या मंत्र्यांनी केला ठाकरे गटात प्रवेश. नुसताच प्रवेश नसून याच्यासोबत आणखी किती आमदार, आणखी किती खासदार याची सुद्धा सगळ्यात मोठी गुप्त माहिती आत्ताच आपल्या हाती लागली. नेमकं संजय राऊत यांच्या संपर्कामध्ये अजून किती नेते, मंत्रिमंडळातील कोण मंत्री, ते सुद्धा त्यांनी आत्ताच सांगितलेलं आहेत. हे सगळं मी तुम्हाला याच व्हिडिओ पुढे दाखवणार. फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहणे. संपूर्ण महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्त्याची एकच इच्छा होती की दोन्ही शिवसेना एकत्र याव्या. यासाठी अनेक जणांनी वेगवेगळे प्रयत्न केले, परंतु एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना काही एकत्र आले नाही. नुकतीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदे साहेबांचे 29 नगरसेवक साथ देतील असं वाटलं होतं. आणि नुसतंच वाटलं नाही, तर ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना दोघांनी मिळून मुंबईच्या महानगरपालिकेत आपला महापौर बसवावा. परंतु त्यावेळेस सुद्धा दोन्ही शिवसेना एकत्र आल्या नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस सुद्धा साथ दिली नाही. परंतु अखेर ही प्रतीक्षा संपली आणि आत्ताच सगळ्यात मोठा पक्षप्रवेश झाला. नुकताच मातोश्रीच्या दिशेने 100 गाड्यांचा ताफा निघाला आणि सर्वात मोठा जल्लोष, सगळ्यात मोठा आनंदोत्सव साजरी होत आहे. नेमकं यावेळी आता कोण उद्धव ठाकरेंना साथ देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि त्या सर्व मंत्र्यांची, त्या सर्व आमदारांची यादीच मी तुमच्यासमोर आत्ताच दाखवणार. तो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहणे. अजिबात कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडायचा नाही. आज मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये बेरोजगारी आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव भेटत नाही. शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई भेटत नाही. इतके मोठे सगळे प्रश्न असताना हे सरकार न्याय देत नव्हतं. अखेर या मोठ्या मंत्र्याने ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. माढील काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मोठ्या मंत्र्याचा अपमान झाला. या मोठ्या मंत्र्यांना समान न्याय भेटत नव्हता. मंत्रिमंडळामध्ये समान मान भेटत नव्हता. यांच्या शब्दावर कोणी काम करीत नव्हतं आणि यांनी अखेर मोठा निर्णय घेतला आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचं ठरवलं. त्यानुसार सर्वात मोठा पक्षप्रवेश घडून आला. या संपूर्ण पक्षप्रवेशामागे संजय राऊत यांचा मोठा हात आहे. ही सगळी फिल्डिंग लावली होती संजय राऊत साहेबांनी. संजय राऊत यांनी या सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या आमदारांना एकत्र आणले आणि आत्ताच मातोश्रीवर सर्वात मोठा पक्षप्रवेश झाला. हा पक्षप्रवेश बघून गावखेड्यातला प्रत्येक कार्यकर्ता खुश झाला. हजारो कार्यकर्ते मातोश्रीच्या दिशेने आत्ताच निघाले असून मुंबईमध्ये सगळ्यात मोठा जल्लोष दिसत आहे. नेमकं कोण आमदाराने, कोण मंत्री आत्ताच मातोश्रीवर पोहोचले आणि सर्वात मोठा पक्षप्रवेश होत आहे. हे सगळं मी तुम्हाला याच व्हिडिओ पुढे सांगणार. फक्त तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. मुंबई महानगरपालिका असो किंवा इतर ठिकाणी शिंदे गटाला योग्य मान दिला नाही. योग्य ती मंत्रिपदं किंवा योग्य ते खाते दिले नाही. त्यामुळे बऱ्याच मोठ्या मंत्र्यांचा एक गट नाराज होता. या सर्वांना योग्य वागणूक भेटत नव्हती. त्यामुळे या सगळ्यांनी एकत्र येऊन मोठा निर्णय घेतला आणि अखेर परत पुन्हा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्वात मोठा पक्षप्रवेश आत्ताच झाला. राज्याचे आजी माजी मंत्री, खासदार हे सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. गावखेड्यातला प्रत्येक नेता आता मुंबईच्या दिशेने निघाला असून हे सर्वजण आत्ताच मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. याप्रमाणे काही आमदारांचा, काही मंत्र्यांचा अपमान झालता. त्याचा बदला म्हणून या सगळ्यांनी आत्ताच ठाकरे गटात प्रवेश द सगळ्यात मोठा जल्लोष या सर्व आमदारांच्या आणि मंत्र्यांची यादीच आपल्या हाती लागली असून आपण तुम्हाला या व्हिडिओत पुढे दाखवणार. फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. लागले मला मारले, या दंडाला 4-5 पोलीस, कमरेला 4-5 पोलीस, पायाला 4-5 पोलीस. एखादा आरोपी फरफटत नेतात तसं मला आणि माझ्या बरोबर असणाऱ्या त्या सदस्याला दोघाला अक्षरशः फरफटत नेला. अध्यक्ष महाराज, लागलं मला
त्या झटापटीमध्ये मी डायबिटीसचा पेशंट आहे, रक्त जोरात यायला लागलं, माझ्या बॉडीगार्डनं मला रुमाल दिला, पण तोपर्यंत अध्यक्ष महाराज त्या दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपी सारखं पळवत घेऊन गेले. या सभागृहामध्ये सन्माननीय अर्जुन खोतकर आणि शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातली घटना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी जी आपल्यासमोर मांडलेली आहे त्याचा मी देखील साक्षीदार आहे. कारण ही निवडणूक प्रक्रिया जेव्हा सुरू झाली नव्हे, जेव्हा याची तारीख जाहीर झाली त्यावेळेस मला शंभूराज देसाई यांनी फोन केला होता. मकरंद पाटील पण तिकडे होते आणि ते म्हणाले की 2 मतदार जे आहेत त्या मतदारांवर कधी काळातला पूर्वीचा 5-10 वर्षाचा कुठला गुन्हा काल 1 दिवस आधी दाखल केलेला आहे आणि यांना अरेस्ट करणार आहे. तर मी पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना फोन केला. मी म्हणालो काय प्रकार आहे? तर म्हणाले गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्याच्यावर कारवाई आपण नंतर करू. मी त्यांना एकच सांगितलं की उद्या मतदान आहे, मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही. उलट कोर्ट देखील ऑर्डर करतं की मतदानाला पाठवा म्हणून. तर अशा परिस्थितीमध्ये जेलमधूनही येतात मतदान करायला. तर अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदानापासून त्यांना आपण वंचित ठेवू नका, ठेवता येणार नाही. SP मला म्हणाले असं काही होणार नाही, त्यांना वंचित मी ठेवणार नाही, ते मतदान करतील. मतदान झाल्यानंतर काय शहानिशा करा आणि शहानिशा करा आणि त्याच्यामध्ये जे काही कार्यवाही करायची ती करा. त्यानंतर मी पोलीस महासंचालक आपले दाते साहेब DG साहेबांना मी फोन केला. फोन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं अशी अशी घटना त्या ठिकाणी, अशी निवडणूक आहे आणि मला थोडी शंका आहे की तिथले पोलीस अधीक्षक हे 2 मतदार जे आहेत, कारण बहुमत इकडे या बाजूला होतं शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि या सगळ्यांकडे, आणि ही मतं कमी करण्यासाठी आणि त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी, पराभव करण्यासाठी या लोकांचा अशा प्रकारचा प्रकार होऊ शकतो. तर DGनी त्यांना फोन केला आणि DG मला म्हणाले, मी त्यांना फोन केला, मी तुषार जोशी यांच्याकडे खात्री देखील केली की मला DG साहेबांचा फोन आलेला आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं याला मतदानापासून आमचे लोक थांबवणार नाहीत. मी त्यांना सांगितलं तुमचे लोक तिकडे गेटवर थांबलेले आहेत अशी आमच्या लोकांनी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही त्यांना सूचना द्या, इन्स्ट्रक्शन द्या की मतदान झाल्यानंतर तुम्हाला जी काही कार्यवाही करायची ती करू शकता तुम्ही, परंतु मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका, अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं. ते बोलले असं काही होणार नाही. परंतु त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं, शंभूराज देसाईंनी स्वतः सांगितलं, म्हणजे मंत्री का गेले तिथे? कारण त्यांना माहीत होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या याच्या सीमा जी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेरपर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते 2 लोक, बरं ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? 2च मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना DGना. DG म्हणाले असं होणार नाही. मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे, निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे. आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते, आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून मी तुमच्या निदर्शनास मी आणू. सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल